Hello, good morning, students. I am Mr. Jayar Patel speaking from Indirabai Lalwani Junior College. So, during our last couple of periods, we have taken some information about our second unit, that is poetry, and in that section, we have completed our first poem, that is 2.1. Now I would like to start with our second poem in this section, that is Indian Weavers. So this poem is composed by or written by a well-known Indian poetess, that is Sarojini Naidu. And now we are going to see what is there in the poem. We know that this poem has totally Indian background. Now, before going through this poem, I would like to explain the introduction of Sarojini Naidu. मित्रांनो, मागच्या काही 2-3 पिरियडमध्ये आपण पोएट्री सेक्शनला सुरुवात केलेली होती. म्हणजेच आपल्या टेक्स्टबुकमधल्या आपल्या क्रमिक पुस्तक जे आहे आपल्याला 12वीसाठी नेमलेलं, त्याच्यामध्ये एक पोयम आपण अभ्यासलेली होती. आणि आता या सेकंड युनिट पोएट्री सेक्शनमधली दुसरी कविता आपण पाहत आहोत, इंडियन वीवर्स नावाची. ही जी कविता आहे, ही कविता एक महान भारतीय कवयित्री सरोजिनी नायडू यांनी रचलेली आहे, यांनी लिहिलेली आहे. परंतु या कवितेच्या माध्यमातून जात असताना कवितेमध्ये काय आहे त्याच्या आधी सरोजिनी नायडू यांचा थोडक्यात परिचय किंवा त्यांच्या कार्याचा परिचय करून द्यायला मला आवडेल. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या या क्रमिक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या कवींचं मिश्रण आहे. काही फॉरेनर आहेत, काही इंडियन आहेत. त्यांच्यापैकी आपली ही जी सरोजिनी नायडू नावाच्या ज्या कवयित्री आहेत त्या भारतीय पार्श्वभूमी असलेल्या आहेत. आणि साहजिकच ऑब्वियसली धिस पोएम हॅज इंडियन बॅकग्राऊंड, भारतीय पार्श्वभूमी या कवितेला आहे. नाव सी ऑन पेज नंबर 100 अँड सी अ पॅरेग्राफ अबाउट सरोजिनी नायडू. मित्रांनो, पान नंबर 100वर सरोजिनी नायडू यांची माहिती दिलेली आहे, त्यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे. त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. सो आय वुड लाईक टू रीड धिस पॅरा सेंटेन्स बाय सेंटेन्स, वर्ड बाय वर्ड. सरोजिनी नायडू इन ब्रॅकेट 1879 to 1949. 1879ला त्यांचा जन्म झाला आणि 1949ला त्या स्वर्गवासी झाल्याचं आपल्या इथे निदर्शनास येत आहे. सो सरोजिनी नायडू वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमन who became the president of the Indian National Congress. This is a very valuable information about the poetess. What this sentence tells us: Sarojini Naidu was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. We know that Indian National Congress is a national political party. सो सरोजिनी नायडू ज्या होत्या त्या काय होत्या तर पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, सक्रिय राजकर्त्या त्या होत्या, सक्रिय राजकारणातल्या कार्यकर्त्या त्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं लेबल त्यांना त्यांच्या बाबतीत इथं वापरलं गेलेलं आहे, फेमिनिस्ट. फेमिनिस्ट इज दॅट वुमन हू रिबेल्स against the injustice done against women. स्त्रियांच्या बाबतीमध्ये जो काही अन्याय होतो
स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत लढा देणाऱ्या त्या होत्या. फेमिनिस्टचा मराठीमध्ये साधा आणि सरळ अर्थ आहे मित्रांनो, स्त्रीवादी. स्त्रियांच्या अनेक मूलभूत प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे. मग स्त्रियांवर जे जे अन्याय होतील त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी फेमिनिस्ट असं म्हटलं गेलेलं आहे. अँड वन मोर लेबल in case of Mrs. Sarojini Naidu is the first Indian woman who became the president of the Indian National Congress. मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की भारतीय राजकीय पक्षांची ओळख तुम्हाला आहे आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात जुना सगळ्यात नवा असा पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आणि सरोजिनी नायडू या पहिल्या अशा स्त्री होत्या की ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या त्या प्रेसिडेंट होत्या, अध्यक्ष होत्या. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. लुक दिस लाईन. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर. इट मीन्स दॅट सरोजिनी नायडू वॉज इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी और इम्पॉर्टंट पर्सन इन इंडियाज स्ट्रगल. भारताचा संघर्ष कशासाठी? फॉर इंडिपेंडन्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भारताने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक वेळा भारतीयांना संघर्ष करावे लागलेला आहे आणि भारताने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो काही संघर्ष केलेला आहे त्या संघर्षातलं एक महत्त्वाचं व्यक्ती होतं किंवा व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे सरोजिनी नायडू. म्हणजेच शी हॅज प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन गेटिंग इंडिपेंडन्स टू इंडिया. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्नड हर द सॉब्रिक्वेट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. बघा, आता एक महत्त्वाचं वाक्य आहे, नायटिंगेल ऑफ इंडिया. ही त्यांना बहाल करण्यात आलेला खिताब आहे किंवा त्यांना बहाल करण्यात आलेली पदवी आहे. सॉब्रिक्वेट म्हणजेच पदवी किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू किताब ज्याला आपण म्हणतो. त्यांचं जे कार्य आहे काय म्हणून, एक कवी म्हणून, कवयित्री म्हणून त्यांनी जे काही योगदान काव्याच्या क्षेत्राला दिलेलं आहे त्याचा बहुमान म्हणून त्यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलं गेलेलं आहे. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. त्याच्यानंतर त्यांनी गव्हर्नर म्हणजे राज्यपालाची भूमिका देखील पार पाडलेली आहे आणि स्वतंत्र भारतामधल्या पहिल्या गव्हर्नर, फर्स्ट वुमन टू, पहिली स्त्री अशी होती त्या की ज्यांनी स्वतंत्र भारतामध्ये गव्हर्नर म्हणजेच राज्यपालाची कार्यालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नाऊ दिस सेकंड पॅरा इज व्हेरी इम्पॉर्टंट विच इज अबाउट आवर पोयम. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोयम where the poet talks about 3 types of garment that the weavers weave at 3 particular times of a day. मित्रांनो, हे वाक्य पुन्हा एकदा वाचूया आपण, कारण हे वाक्य म्हणजे या कवितेचा संपूर्ण सार आहे, मध्यवर्ती कल्पना आहे, आशय. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोयम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 types of garment that the weavers weave at 3 particular times of a day. बघा, आता आपल्या कवितेचं शीर्षक इथे आपल्याला दिसतं आहे, इंडियन वीवर्स. Weavers is that community in India who performs or who does the work of weaving clothes. ज्यांना आपण विणकर म्हणतो, कपडे विणणारे म्हणतो, अशा एका समुदायाविषयीची कविता आहे. भारतीय विणकर असं या कवितेचं मराठीतलं शीर्षक होऊ शकतं. आणि म्हणून भारतीय विणकर ही एक छोटीशी शॉर्ट पोयम, अत्यंत लहान अशी. बघा, तुम्ही कवितेचं स्वरूप जर पाहिलं तर अत्यंत 4-4 ओळींचे फक्त 3 कळवे आहेत मित्रांनो. आणि म्हणून भारतीय विणकर ही अत्यंत लहान अशी कविता आहे. इन विच द पोएट टॉक्स अबाउट 3 types ऑफ गारमेंट. आता गारमेंट म्हणजे पोशाख आपण इथे समजूया. 3 प्रकाराची अत्यंत छोटी अशी कविता आहे की ज्या कवितेमध्ये कवयित्री 3 प्रकारच्या पोशाखांविषयी बोलते. आणि पोशाख कोणते? दॅट द वीवर्स वेव
ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ अ डे. आता पर्टिक्युलर टाईम्स ऑफ अ डे, एखादा दिवस असतो. आता दिवस म्हणजे संपूर्ण दिवसाची कालगणना आपण वेगवेगळ्या पिरियडमध्ये विभागू शकतो. मग सकाळ असेल, दुपार असेल, संध्याकाळ असेल. आणि म्हणून एकाच दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी या विणकर लोकांनी 3 वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख विणलेले आहेत. आणि त्याबद्दल या कवितेमध्ये सरोजिनी नायडू बोलत आहेत. ईच स्टँजा ऑफ अ पोयम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. बघा, आता 3 कळव्यांमध्ये एखाद्या दिवसाच्या पर्टिक्युलर पिरियडविषयी, टायमाविषयी कवयित्री बोलते. म्हणजेच सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या 3 वेगवेगळ्या वेळी विणलेल्या वस्त्रांविषयी, पोशाखांविषयी कवयित्री बोलते. आता बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ याचं प्रतीक म्हणजेच आपल्या कवितेमध्ये देखील 3च कळवे आलेले आहेत मित्रांनो. आणि त्यावरून आपण अशी कल्पना करू शकतो की कुठेतरी सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा वेळेचे 3 वेगवेगळे टाईम या 3 कळव्यांमध्ये दाखवलेलं आहे. आणि या कवितेचं प्रत्येक कळवं कशाचं प्रतिनिधित्व करतं आहे किंवा कशाचं प्रतीक आहे. ईच स्टँजा ऑफ द पोयम रिप्रेझेंट्स 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजेच या कवितेमध्ये 3च कळवे आहेत आणि मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या 3 घटनांचं प्रतिनिधित्व करणारे ते 3 कळवे आहेत, लक्षात घ्या. म्हणजेच प्रत्येक कळव्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या प्रत्येक कळव्याचा संबंध 3 कळवे आहेत आणि मानवी जीवनाच्या 3 अवस्थेंचं चित्रण त्या 3 कळव्यांच्या माध्यमातून कवयित्रीने केलेलं आहे. ईच स्टँजा ऑफ द पोयम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. कवितेच्या प्रत्येक कळव्याने मानवी जीवनातील 3 महत्त्वाच्या घटनांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि मग मानवी जीवनातल्या त्या 3 घटना बघा पुढे दिलेल्या आहेत. बर्थ इन ब्रॅकेट चाइल्डहुड, जन्म म्हणजेच माणसाचं बालपण. त्याच्यानंतर अडल्टहुड इन ब्रॅकेट यंग, पहिली स्टेज मानवी जीवनाची आहे बालपण किंवा जन्म. त्याच्यानंतर मानवी जीवनाची दुसरी अवस्था आहे अडल्टहुड किंवा ज्याला आपण यंग म्हणतो, तारुण्य म्हणतो. पहिली बालअवस्था, दुसरी तारुण्यावस्था अँड फायनली ऑफकोर्स देर इज डेथ ऑर ओल्ड एज. म्हणजे बालपण, तारुण्य आणि शेवटी म्हातारपण अशा या 3 अवस्थांचं वर्णन 3 वेगवेगळ्या प्रकारच्या पोशाखांच्या माध्यमातून कवयित्रीने करून दिलेलं आहे. म्हणजेच एक दिवसाच्या 3 वेगवेगळ्या वेळा आणि या 3 वेगवेगळ्या वेळा म्हणजे मानवी आयुष्याचे 3 अवस्था आहेत. आणि त्या पोशाखांच्या माध्यमातून त्यांनी त्या 3 वेगवेगळ्या अवस्थांचं वर्णन केलेलं आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टँजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. आता आपण पाहिलं की 3 कळव्यांची कविता आहे. प्रत्येक कळवं विशिष्ट मानवी अवस्थेचं प्रतिनिधित्व करतो आहे. पहिलं कळवं म्हणजे चाइल्डहुड आहे, दुसरं कळवं म्हणजे तारुण्य आहे आणि तिसरं कळवं म्हातारपणाचं किंवा मृत्यूचं प्रतिनिधित्व ते करतं आहे. पोशाख विणण्याचं काम आहे. पहिल्या कळव्यातला पोशाख वेगळा, दुसऱ्या कळव्यातला पोशाख वेगळा, तिसऱ्या कळव्यातला पोशाख वेगळा. आता पोशाखाचं विणकाम चाललेलं असल्यामुळे पोशाख एकाच रंगाचे नसतात. म्हणजेच ह्या कवितेमध्ये पोशाखांना वेगवेगळे असे रंगसंगती कवयित्रीने दाखवलेली आहे. म्हणजेच 3 वेगवेगळ्या रंगांचा उल्लेख आपल्या कवितेमध्ये झालेला आहे. आणि ज्या रंगांचा उल्लेख आपल्या कवितेमध्ये झालेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. का? दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. आता आपल्यालाही माहिती आहे, विशिष्ट घटना असली की आपण विशिष्ट प्रकारचे कपडे घालतो. रोज घरामध्ये वापरण्याचे कपडे आपले वेगळे असतात, बाहेर जाण्याचे कपडे वेगळे असतात. काही एखादा समारंभ असेल लग्नासारखा तर आपण वेगवेगळ्या रंगाचे पोशाख त्या ठिकाणी परिधान करतो. आणि म्हणून या कवितेमध्ये 3 कळव्यांमध्ये ज्या 3 रंगांचा उल्लेख कवयित्रीने केलेला आहे तो महत्त्वपूर्ण आहे. कारण मानवी जीवनातील घटनांशी संबंधित किंवा व्यक्तीची मानसिकता दाखवणारं. आता आपल्यालाही माहिती आहे की एखाद्या ठिकाणी जर काही मौत झाली असेल, मृत्युमुखी जर कोणी पडलं, त्याच ठिकाणी आपण साहजिकच पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करताना आपण बऱ्याच वेळेला पाहतो. आणि म्हणून कवितेच्या 3 चरणांमध्ये ज्या वेगवेगळ्या रंगांचा उल्लेख केलेला आहे ते रंगसंगतीचा उल्लेख अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण ते जे वापरलेले रंग आहेत ते
मानवी जीवनातील घटनांविषयीची जी काही मानसिकता असते किंवा मानवी जीवनाशी नातेसंबंध असतात त्या रंगांचे ते दर्शवणारे ते रंग आहेत. नाव आफ्टर द कंप्लीशन ऑफ इंट्रोडक्शन ऑफ द पोयम आय वुड लाईक टू मूव टवर्ड्स आवर पोयम दॅट इज इंडियन वीवर्स. नाव सी द टायटल फर्स्ट, इंडियन वीवर्स, भारतीय विणकर. नाव सी द पोयम. Weavers weaving at break of the day, why do you weave a garment so gay, blue as the wing of falcon wild, we weave the robes of newborn child. Now see the first stanza. First of all, in the first two lines, there is a question asked by the poetess to the Indian weavers. Weavers weaving at break of a day. Break of a day means अर्ली मॉर्निंग. आता ब्रेक ऑफ द डेचा अर्थ काय होतो? अगदी सकाळी सकाळी. म्हणजे ती कवयित्री त्या विणकाम करणाऱ्या, इथे आपण प्रसंग डोळ्यापुढे आणू शकतो की समजा कपडे विणणारे लोक आहेत, त्यांच्याजवळ आपली कवयित्री गेली आणि त्यांच्याकडे बघून ती विचारते, विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ अ डे, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. आणि मग गे म्हणजे आनंद, हॅपीनेस. ती त्या विणकाम करणाऱ्या लोकांना विचारते की हे विणकरांनो, अगदी सकाळी सकाळी तुम्ही एवढ्या आनंदाने हे वस्त्र का विणत आहात? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॉल्कॅन वाईल्ड, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आणि कवयित्रींनी प्रश्न विचारलेला पहिल्या 2 ओळींमध्ये आणि नंतरच्या 2 ओळींमध्ये त्या विणकाम करणाऱ्या लोकांनी कवयित्रीला उत्तर दिलेले आहेत. आणि कवयित्रीने विचारलं की अगदी सकाळी सकाळी एवढ्या आनंदाने तुम्ही का हे वस्त्र विणत आहात? तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॉल्कॅन वाईल्ड, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आता बघा, HALCYON हॉल्कॅनचा अर्थ दिलेला आहे. हॉल्कॅन इज अ काइंड ऑफ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लम्स. प्लम्स मीन्स फिदर्स. अत्यंत चमकदार, अत्यंत रंगीबेरंगी पंख असलेला हा एक पक्षी आहे. आणि ते उत्तर देतात ब्ल्यू ॲज. ब्ल्यू म्हणजेच काय? त्या पक्षाचे म्हणजे हॉल्कॅन नावाचा जो पक्षाचं वर्णन आपल्या कवितेत केलेलं आहे, त्या पक्षाचे जे पंख आहेत ते अत्यंत निळसर रंगाचे आहेत किंवा निळ्या रंगाचे आहेत किंवा डार्क ब्ल्यू रंगाचे आहेत. आणि तो एक रानटी वाईल्ड म्हणजे रानटी, रानावनात फिरणारा तो पक्षी आहे. वी वीव द रोब्स. रोब्स मीन्स पोशाख, ज्याला आपण पोशाखच म्हणू. न्यू बॉर्न चाइल्ड. बघा, आता या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये ब्रेक ऑफ अ डे आणि शेवटच्या ओळीमध्ये न्यू बॉर्न चाइल्ड असा उल्लेख हा महत्त्वपूर्ण आहे. आता आपण मगाशीच बघितलं की 3 मानवी जीवनातल्या घटना आहेत, 3 मानवी जीवनाच्या अवस्था आहेत, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. म्हणजेच इथे मानवी जीवनाच्या चाइल्डहूडविषयी, बालपणाविषयीचं हे कळवं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इट मीन्स दॅट चाइल्डहूड इज कम्पेअर टू द ब्रेक ऑफ अ डे. म्हणजेच इथे ते उत्तर देत आहेत की अत्यंत निळ्या रंगाचे किंवा स्काय ब्ल्यू रंगाचे हा जो पोशाख आहे, तो जसे त्या हॉल्कॅन नावाच्या पक्षाचे पंख असतात निळे, त्या निळ्या पंखांसारखाच हा जो पोशाख आहे हा आम्ही नव्याने जन्माला आलेल्या बाळासाठी म्हणजेच लहान बाळासाठी आम्ही तो विणतो. आता या ठिकाणी आपण कल्पना करू शकतो, चाइल्डहूड इज द फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. आणि बघा, आता लहानपणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख नसतं, म्हणजेच आनंदी असतो आपण, कारण अज्ञानामध्ये आनंद असतो मित्रांनो, लक्षात घ्या. जसजसं माणूस मोठं होत जातो ना, तसतसे त्याच्या जबाबदाऱ्या वाढतात, संकटं वाढतात, त्यामुळे माणूस दुःखी होत जातो. परंतु जीवनाच्या पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजेच बालपणी माणूस अत्यंत गे असतो. गे शब्द आलेला आहे बघा. लहान मुलासाठी पोशाख ते विणकर तयार करतायत. आणि रंगही बघा कसा आहे, त्याचा निळा रंग आहे. आता निळा रंग हा जो इथे उल्लेख केलेला हा आनंदाचं प्रतीक आहे मित्रांनो. आणि म्हणून मोठ्या आनंदाने नुकताच एखाद्या बाळाचा जन्म झालेला आहे आणि त्या बाळासाठी पोशाख म्हणून ते विणकर त्याच्यासाठी तो पोशाख विणतायत. नाऊ इन दिस स्टाजा देअर मे बी अ क्वेश्चन ऑन रायमिंग स्कीम ऑफ अ पोयम और रायमिंग वर्ड्स ऑफ अ पोयम. मित्रांनो,
या कवितेच्या पहिल्या चरणामध्ये किंवा पहिल्या कळव्यामध्ये, आता याच कळव्यामध्ये काय कविता आली म्हणजेच त्या ठिकाणी शक्यता आहे की तुम्हाला रायमिंग स्कीम यमक योजना किंवा रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स यमक योजना जुळणाऱ्या जोड्या, शब्दांच्या जोड्या यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। आणि म्हणून या कवितेची जी रायमिंग स्कीम आहे ती मित्रांनो जर आपण विचार केला बघा, डे, गे, वाईल्ड चाइल्ड, म्हणजेच या ठिकाणी रायमिंग स्कीमचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एक एक कळव्याचा विचार आपल्याला करावा लागतो। आणि एक एक कळव्याचा विचार करत असताना त्या प्रत्येक कळव्यातला जो शेवटचा शब्द आहे तो जर एकमेकांना मॅच होत असेल तर त्याला आपण रायमिंग स्कीम असं म्हणतो। आणि म्हणून आता इथे जर आपण बघितलं तर पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे डे, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे गे, आणि म्हणून डे अँड गे ही एक रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स होऊ शकते। आणि म्हणून मग याची रायमिंग स्कीम वाईल्ड चाइल्ड, म्हणजेच कोणती रायमिंग स्कीम होऊ शकते इथे ए बी बी असं रायमिंग स्कीम त्याची होऊ शकते, लक्षात घ्या। नाव आय वुड लाईक टू मूव टुवर्ड द सेकंड स्टांजा, विवर्स विव्हिंग ॲट फॉल ऑफ नाईट। आता या ठिकाणी लक्षात घ्या, फॉल ऑफ नाईट म्हणजेच काय, दुपारी आपण म्हणू किंवा पूर्णपणे रात्रही झालेली नाही आहे अशा वेळेला। विवर्स विव्हिंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू विव अ गारमेंट सो ब्राईट। जसं पहिल्या कळव्यामध्ये विणकाम करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारलेला आहे तसाच कवितेच्या दुसऱ्या चरणामध्ये कवयित्रीने प्रश्न विचारले की हे विणकरांनो, विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू विव अ गारमेंट सो ब्राईट। फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळी ती विचारते कवयित्री की विणकरांनो, अत्यंत अशा या संध्याकाळी तुम्ही त्या ठिकाणी इतकं चमकदार वस्त्र का विणतात। आणि मग त्यांनी दिलेलं उत्तर आहे लाईक द पम्स, पम्स म्हणजे सॉफ्ट फिदर्स, अत्यंत मऊ पंखांसारखं, लाईक द पम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन, वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन। कवयित्री विचारत आहेत की अशा या संध्याकाळी तुम्ही एवढं चमकदार वस्त्र का विणतात, तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे की हे जे वस्त्र आहे कशासारखे, लाईक द पम्स ऑफ पिकॉक। आता पिकॉक म्हणजे मोर आणि मोर म्हणजे पम्स म्हणजे पंख। आता मोराचे जे पंख असतात ते कसे असतात, पर्पल अँड ग्रीन, हिरवे पर्पल रंगाचे पंख असतात। वी व्ह्यू द मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन, ते सांगतायत की संध्याकाळ जरी असली किंवा दुपार जरी असली तरी मोराच्या पंखांसारखे पर्पल रंगाचे किंवा ग्रीन कलरचा हा जो पोशाख आहे हा आम्ही कुणासाठी विणतो आहोत, मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन, लग्नाचा पोशाख, एका राणीच्या लग्नाचा पोशाख आम्ही या ठिकाणी विणतो आहोत। आणि त्या राणीच्या पोशाखाचा रंग कसा आहे, पर्पल अँड ग्रीन। आता हे देखील त्या ठिकाणी आनंदाचंच प्रतीक आहे मित्रांनो, ब्राईट, त्याच्यानंतर पम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन, हे जे कलर आहेत हे देखील त्या ठिकाणी आनंदाचं। आता इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की पहिलं कळवं बालपणाशी संबंधित होतं, आता हे दुसरं कळवं जे आहे ते अडल्टहुड किंवा तारुण्य, ज्याला आपण म्हणतो यंग, तारुण्याशी संबंधित आहे। आता ग्रीन अँड पर्पल म्हणजेच काय, तारुण्यामध्ये वेगवेगळी आपली स्वप्न असतात, आपल्या स्वप्नांचे रंग देखील वेगवेगळे असतात आणि त्या दृष्टिकोनातून पर्पल आणि ग्रीन या कलरचा उल्लेख इथे केलेला आहे। म्हणजेच या कळव्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की संध्याकाळी म्हणू आपण, संध्याकाळी कवयित्री त्या विणकाम करणाऱ्या लोकांकडे गेली, त्या लोकांना कवयित्रीने विचारलं की इतका चमकदार पोशाख किंवा कपडे तुम्ही का विणतात। त्यांनी उत्तर दिलेलं आहे की एका राणीचं लग्न आहे आणि त्या राणीसाठी लग्नाचा पोशाख म्हणून ग्रीन आणि पर्पल रंगाचा मोराच्या पंखांसारखा मऊ असलेला वस्त्र आम्ही या ठिकाणी विणतो आहोत। आता जसं पहिल्या कळव्याचं रायमिंग स्कीम आपण बघितलं तिथे शब्द जुळत होते, डे, गे, वाईल्ड चाइल्ड, तसंच आता या ठिकाणी देखील सेम तीच यमक योजना इथे वापरलेली आहे, नाईट ब्राईट, ग्रीन क्वीन, लक्षात घ्या। आणि म्हणून आपण आता तिसऱ्या कळव्याकडे वळूया। बघा, पहिल्या कळव्यामध्ये बालपण झालं, दुसऱ्या कळव्यामध्ये तारुण्य झालं, आता तिसरं कळवं साहजिकच कशाशी संबंधित असेल, ओल्ड एज किंवा ज्याला आपण डेथ म्हणू। डेथ इज द लास्ट डेस्टिनेशन ऑफ ह्युमन लाईफ, वी नो दॅट। आफ्टर चाइल्डहुड अँड अडल्टनेस ऑर यंगनेस ऑब्वियसली देर इज अ ओल्डनेस, साहजिक बालपणानंतर तारुण्य आणि तारुण्यानंतर म्हातारपण किंवा मृत्यू। तिसऱ्या कळव्याचा विचार आपण करू, विवर्स विविंग सॉलेम, सॉलेमचा अर्थ या ठिकाणी गंभीर,
solemn and still. We were solemn and still. What do you view in the moonlight chill? बघा आता मूनलाईट म्हणजे रात्री. ती त्या विणकरांना विचारते आता तिसऱ्या कळ्यामध्ये की विणकरांनो इतक्या गंभीरपणे इतक्या शांतपणे या चंद्रप्रकाशा शीतल अशा चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही या ठिकाणी काय विणत आहात असं ती विचारते. वी वर विविंग सॉलेम अँड स्टील. व्हॉट डू यू व्यू इन द मूनलाईट चिल. म्हणजे शीतल चंद्रप्रकाशामध्ये इतक्या गंभीरतेने इतक्या शांतपणे तुम्ही काय विणत आहात. आता इथे बघा सॉलेम अँड स्टील. एखाद्या ठिकाणी जर मौत झाली तर त्या ठिकाणचं वातावरण गंभीर असतं, शांत असतं आणि तशीच मानसिकता या ठिकाणी आपल्याला दिसते. मूनलाईट चिल म्हणजे शीतल अशा चंद्रप्रकाशामध्ये काहीतरी मौत झालेली आहे आणि गंभीरपणे ते कापड विणताना कवयित्रीला दिसत आहेत. त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे बघा. व्हाईट ॲज फिदर अँड व्हाईट ॲज क्लाउड वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. बघा आता फ्युनरल आणि श्राऊड, आता मौतचा इथे उल्लेख आहे. श्राऊडचा अर्थ बघा बाजूला दिलेला आहे. अ क्लॉथ इन विच अ डेड पर्सन इज व्रॅप. म्हणजे असा कापड की ज्याच्यामध्ये मृत माणसाचं शरीर एक गुंडाळलं जातं, ज्याला आपण कफन म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो कापड असतो मृत माणसाच्या अंगावर टाकला जातो कसा असतो, पांढऱ्या रंगाचा. आणि म्हणून ते उत्तर देत आहेत की ढगांसारखा पांढरा. आता ढगांचा रंग पांढरा असतो किंवा पंखाचा रंग जसा असतो पांढरा, पंखाच्या रंगांसारखा पांढरा किंवा ढगांच्या रंगासारखा पांढरा असा हा जो पोशाख आहे हा आम्ही कुणासाठी विणतो आहोत. डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. मेलेल्या माणसाच्या अंत्यविधीसाठी, मेलेल्या माणसाची बॉडीवर कफन म्हणून या कापडाचा वापर आम्ही या ठिकाणी करत आहोत. आता बघा आता या ठिकाणी आपण म्हणू की यमक योजना जरी पाहिली तरी स्टील चिल, क्लाउड श्राऊड याचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी केलेला दिसतो आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी आज ही कविता पूर्ण केलेली आहे. कविता तुम्हाला समजली असेलच असा आपण त्या ठिकाणी विचार करूया. बघा. विवर्स विविंग सॉलेम अँड स्टील. व्हॉट डू यू व्यू इन द मूनलाईट चिल. व्हाईट ॲज फिदर अँड व्हाईट ॲज क्लाउड वी व्यू डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. बघा आता त्या ठिकाणी या कवितेमध्ये काही अलंकार, फिगर्स ऑफ स्पीचचा वापर जर आपण बघितला तर फिगर ऑफ स्पीचवर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. कसं आहे तर समजा तुम्हाला जर असं विचारलं फाइंड आउट द एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन. आता आपल्याला माहिती आहे की ॲलिटरेशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहेत आपल्याला. इन दिस फिगर ऑफ स्पीच देअर इज अ रिपिटेशन ऑफ साऊंड्स ऑर लेटर्स ॲट द बिगिनिंग ऑफ 2 or more words in the same sentence. म्हणजेच एकाच वाक्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिकचे शब्द असे असतात की ज्या शब्दांच्या सुरुवातीला सारखेच लेटर किंवा सारख्याच ध्वनींची पुनरावृत्ती केली जाते. म्हणजे बघा आता या ठिकाणी व्हिवर्स, पहिलीच ओळ व्हिवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. तर या ओळीमध्ये ॲलिटरेशन नावाचा अलंकार आहे. आता ॲलिटरेशनचा वापर केलेला आहे, या अलंकाराचा वापर केलेला आहे का आपण असं म्हणू शकतो, कारण बघा त्या ओळीमध्ये पहिल्याच ओळीमध्ये व्हिवर्स आणि विविंग हे 2 शब्द असे आहेत त्या एकाच ओळीतले की ज्याची सुरुवात सारख्याच ध्वनींनी झालेली आहे. आणि तो म्हणजे कोणता आहे, तिथे ॲक्च्युली आपल्याला डब्ल्यू दिसतो आहे परंतु त्याला आपण व म्हणतो मराठीमधला व. म्हणून आपण असं म्हणू शकतो की इन दिस लाईन देर इज अ यूज ऑफ ॲलिटरेशन बिकॉज देर इज अ रिपिटेशन ऑफ साऊंड व. त्याच्यानंतर बघा सिम्बॉलिझम जर विचारलं तुम्हाला, त्याच ओळीमध्ये शेवटचा शब्द आहे ब्रेक ऑफ अ डे. म्हणजेच या ठिकाणी ब्रेक ऑफ अ डे म्हणजेच काय तर मानवी जीवना आपण बघितलं मगाशी की मानवी जीवनातील 3 अवस्था आहे आणि दिवसाचं एक पर्टिक्युलर वेळ आहे. ब्रेक ऑफ अ डे म्हणजे सकाळ, आणि सकाळ दिवसाच्या जर आपण सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 अवस्था जर घेतल्या तर मानवी जीवनाच्या 3 अवस्था आहेत त्या म्हणजे कोणत्या, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. या ठिकाणी ब्रेक ऑफ अ डे म्हणजेच याची तुलना कशाशी केलेली आहे, कशाचं प्रतीक आहे ते, तर ते बालपणाचं प्रतीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा तिसरी ओळ आहे पहिल्या किंवा मग त्याच ओळीमध्ये किंवा दुसरी ओळ बघा व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे. आता या ओळीमध्ये जर आपण अलंकार बघितला
तर त्याच्यामध्ये इंट्रॉगेशन आपल्याला दिसतं आहे, प्रश्न विचारलेला आहे विणकर लोकांना, म्हणून मग तोही अलंकार तिथे होऊ शकतो इंट्रॉगेशन, म्हणजे टू आस्क क्वेश्चन. धिस लाईन आस्क अ क्वेश्चन अँड दॅट्स वाय देर इज अ यूज ऑफ इंट्रॉगेशन. त्याच्यानंतर तिसरी ओळ बघा, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॉलकॅन वाईल्ड. आता बघा ॲज शब्दाचा वापर केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की ॲज लाईक यासारखे जर शब्द असले तर ते कोणत्या अलंकाराचं उदाहरण असतं, साहजिकच सिमिलीचं. बिकॉज इन सिमिली देर इज अ कम्पॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स ऑर टू डिफरंट ऑब्जेक्ट्स ऑर टू डिफरंट पर्सन्स. आणि पुन्हा ही जी तुलना असते कशी डायरेक्ट असते. बघा कशी तुलना आहे, ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हॉलकॅन वाईल्ड, म्हणजेच रंग, म्हणजेच त्या कापडाचा जो रंग आहे तो कोणाची केलेली आहे. बघा एका नुकत्यात जन्माला आलेल्या बाळासाठीचा पोशाख आहे आणि तो पोशाख कशासारखा निळा आहे, तर त्या पक्षाचे पिसं ज्या रंगाचे आहेत निळ्या, तसाच तो पोशाखाचा रंग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सिमिली अलंकाराचा वापर केलेला आहे. आता दुसऱ्या कळव्याचा जर आपण विचार केला तर पहिली ओळ, विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ द नाईट, इथेही आपल्याला सिम्बॉलिझम दिसतो आणि दुसरं कळवं साहजिकच तारुण्याशी संबंधित आहे, यंग एजशी संबंधित आहे, म्हणून मग फॉल ऑफ नाईट इज कम्पेअर्ड विथ यंगनेस, लक्षात घ्या. पुन्हा अलिटरेशन आहे, विवर्स विविंग ह्या दोन शब्दांमध्ये त्या ठिकाणी वची पुनरावृत्ती झालेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीचा जर वापर केला, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, या ओळीमध्ये जसं पहिल्या कळव्यामध्ये सांगितलं इंट्रॉगेशन, प्रश्न विचारलेला आहे म्हणून मग त्याला इंट्रॉगेशनही म्हणतात. आणि पुन्हा इथे बघा, लाईक द पॉम्स ऑफ फिदर्स पर्पल अँड ग्रीन. आता ही ओळ जर आपण बघितली तर पहिला अलंकार याच्यामध्ये वापरलेला आहे मित्रांनो, तो म्हणजे सिमिली. आता सिमिली कसं, लाईक द पॉम्स म्हणजे सॉफ्ट फिदर्स, मऊ पंख, एखाद्या पक्षाचे मऊ पंख जसे असतात. पिकॉक पर्पल अँड ग्रीन, म्हणजेच पिकॉक म्हणजे मोराचे पंख हे मऊ असतात, तसेच पर्पल रंगाचे असतात, ग्रीन रंगाचे असतात. आणि तसाच ड्रेस त्या राणीच्या क्वीन, आपण म्हटलेलं आहे मॅरेज व्हेल्स ऑफ अ क्वीन, तर ती उपमा दिले लाईक शब्द तिथे आलेला आहे, म्हणजेच सिमिली अलंकाराचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. पुन्हा आणखी जर तुम्ही पाहिलं त्याच ओळीमध्ये, म्हणजे दुसऱ्या कळव्याची तिसरी ओळ, लाईक द पॉम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, याच्यामध्ये बघा पर्पल आणि पॉम्स या दोन शब्दांमध्ये प या साऊंडची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजेच त्या अलंकारामध्ये ओळीमध्ये कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे, आपण म्हणू शकतो की ॲलिटरेशनचा वापर तिथे केलेला आहे, असं आपण म्हणू शकतो.